ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायलीच्या मनात माजलेला असतो. सायली इकडून तिकडे नुसत्या फेया मारत तोच विचार करत असते. प्रतिमात्या जे काही म्हणाले त्याच्या प्रतिमात्या तिला म्हणालेली असते की मी तुला उद्या भेटायला येते. आणि ह्या सगळ्यामध्ये सायलीला एकच लक्षात येत असतं की प्रतिमात्याला जाणवत आहे की प्रिया तिची मुलगी नाहीये. प्रत्येक वेळेला प्रतिमात्याने हे सांगितलेलं असतं की कितीही वाटलं ना सायली, तरीही माझं मन मानायला तयारच नाहीये. मला असंच वाटते की ना ती माझी मुलगीच नाहीये. खरंच सांगते, आपल्या दोघींमधलं हे जे अंतर आहे ना ते वेगळं आहे. पण मी माझ्या मुलीचं म्हणजेच तन्वी आणि माझ्यामधलं अंतर खूप पार करायला बघते. परंतु ते कितीही काही झालं पार होत नाही. कारण मला असं सतत जाणवत राहतं की खरंच ती माझी मुलगी आहे का. माझ्या मनात सतत असे संशय येत असतात की खरंच ती माझी मुलगी नाहीये. तेव्हा तेच सगळं तिच्या डोक्यामध्ये येत असतं. अर्जुन आवरत असतो आणि म्हणतो की बायको चल लवकर, माझं झालंय सगळं आटपून आणि झोपूया आपण, लवकर आराम कर. तेव्हा तरीही तिच्याकडे लक्ष अजिबातच नसतं. नंतर मग तो म्हणतो की बायको अग उद्या आपल्याला जायचं ना अभिषेकासाठी, आराम कर चल लवकर, उद्या उठाव लागेल. तरीही लक्ष नसतं. तेव्हा लगेच अर्जुन समोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की बायको हे काय, गेले 15 मिनिट झालं मी तुझ्या समोर बोलतोय पण तुझं एकही शब्दाकडे लक्ष नाही. एकही शब्द तुझ्या कानावर पडलेला नाहीये. काय झाले मला सांगशील का जरा. ती म्हणते की मी विचार करते ना, तुम्ही असे अचानक येऊन माझ्या समोर का उभे राहिलात, मला विचार करू दे. तेव्हा तो म्हणतो की मला सांग नेमका कोणता विचार चालू आहे तुझ्या डोक्यामध्ये. तेव्हा ती म्हणत असते की मला ना खरंच खूप चिंता वाटते प्रतिमात्यांची. प्रतिमात्याला आणि रविराज काकांना जेव्हा समजेल की प्रिया त्यांची खरी मुलगी नाहीये, तेव्हा त्यांचं काय होईल ना याचाच विचार करते मी. त्यांना खरंच खूप मोठा धक्का बसलेला असेल. तेव्हा लगेचच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, 1 मिनिट थांब, इथेच खाली बस. तू, मला माहितीये तुझ्या डोक्यात आता सध्या काय विचार सुरू आहेत. तू इथे बस. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण एका अर्थी त्या दोघांनाही बरंच वाटेल. कारण प्रत्येक वेळेला प्रतिमा आत्या हे दोघे जणही बोलतच असतात की जर प्रिया आमची मुलगी नसती तर बरं झालं असतं आणि आमची मुलगी असं वागू शकत ही असं एक वेळेला त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला पण मिळतं. म्हणजे हे सगळं जे काही आहे ना ते त्यांना असं वाटत आहे की त्यांची मुलगी नाहीये म्हणून. मग जर एका अर्थी त्यांना समजलं तर हे बरंच होईल. त्यांना जो होणारा त्रास आहे ना तो तरी कमी होईल. तेव्हा मग लगेच सायली म्हणते की पण मला असं वाटते ना अर्णव सर, या सगळ्या गोष्टी ना खरंच खूप चुकीच्या दिशेने चाललेल्या आहेत. मला असं वाटते की जर मला प्रतिमा आत्याने आता काही विचारलं ना, उद्या आत्या येणार आहेत हे याच बोलण्यासाठी येणारच आहे. पण जर मला त्यांनी काही विचारलं ना रियाबद्दल, तर मी सरळ त्यांना सांगून टाकणार आहे की खरंच तुमचं म्हणणं बरोबर आहे की ना तन्वी तुमची मुलगीच नाहीये. हे बुबली लोखंडे, हे मी खरंच सांगून टाकेन. मला असंच वाटते की ही तुमची मुलगी नाहीये म्हणून असं सांगेन. तेव्हा लगेच त्यावर अर्जुन म्हणतो की 1 मिनिट बायको प्लीज, अगं वेड्यासारखं वागू नको, अगं असं करूच नकोस. तू कधी हे सगळं आपण इथपर्यंत थांबवलंय, आपल्या मनामध्ये धीर ठेवलाय, तिला खरं सांगायचं नाही असं. आता इथपर्यंत आपण आपल्या काळ माझ्याशी हे सत्य लपवलं ना, मग आता हे सगळं सत्य सांगून काय फायदा होणार आहे मला सांग ना. म्हणजे इतके वर्ष आपण हे थांबवलंस ना, आता आणखी काही दिवस जोपर्यंत आपल्या हाती कोणताही कॉन्क्रीट पुरावा लागत नाहीये तोपर्यंत आपण सांगणं हे मूर्खपणाच ठरेल. मला माहिती आहे की तुला काय वाटतं या क्षणाला, परंतु आता आपण इमोशनल होऊन चालणार नाहीये. बायको, आपल्या हातात पुरावे आले की त्यानंतरच आपण दाखवायचे, माहिती आहे ना तुला. कारण हे जे काही आपण ठरवले 2-3 पुरावे ते प्रॉपर पद्धतीने त्यांच्या समोर मांडावे लागतील. तेव्हा ती म्हणते की हो मला माहिती आहे, पण मी काय करू. तेव्हा त्यावर लगेचच तो म्हणतो
की बायको नको काळजी करूस एकदा की DNA टेस्टचे रिपोर्ट आले ना की आपण सगळं काही सांगू तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे मी सरळ काही तिला सांगणार नाही परंतु जर ती मला काही विचारत असेल तर म्हणजेच असं वाया का होई ना परंतु मी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवेन तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे तू सरळ काही सांगायला जाऊ नको बाकी तुला काय करायच ते तू करू शकते. तर आता प्रतिमा घरी आलेली असते आणि प्रतिमा म्हणत असते की खरंच म्हणजे हे सगळं तन्वीने केले. तन्वीने साहिलीला पायावर मरून ढकललंय. मला माहिती आहे तन्वीच्या मनात अगोदरपासूनच साहिलीच्या बद्दल राग होता, पण अस्मिताच काय अस्मिताच्या बाळाशी तीच काय बर होतं. खरंच मला ना या सगळ्याच खूप वाईट वाटते, खरंच त्रास होतो या सगळ्याचा. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की हे बघ मला असं वाटते ना की साहिलीच ठीक आहे परंतु अस्मिताशी तीच कोणतंही वैर नव्हतं. मला तर वाटते ना की तन्वी आहेच अशी. तिला ना फक्त दुसऱ्यांच्या दुःखामध्ये स्वतःचा आनंद शोधायचा असतो आणि फक्त तिच्या मनात काही नाही तर विकृत आनंद आहे हा, आणि त्याचमुळे ती हे सगळं करते, बाकी काही नाही. तिच्या मनात ते सुरू असत सगळं. तेव्हा मात्र ती आता कल्पना समोर आणि सगळ्यांसमोर प्रतिमा हात जोडते. प्लीज मला माफ करा, माझं चुकलं, सॉरी. खरंच अश्विन तुझी तर मी खूप मोठी गुन्हेगार आहे, खरंच सॉरी. तुझी तर कोणत्या तोंडाने माफी मागू कळत नाही प्रताप, सॉरी. तेव्हा लगेच कल्पना, प्रताप, अश्विन तिघही म्हणतात की तू का माफी मागतेस, अजिबात माफी मागू नकोस. अश्विन म्हणतो की हो काहीच गरज नाहीये आत्या माफी मागण्याची. अगं यात तुझी काय चूक आहे. आणि मला सांग जन्मताच कुठली व्यक्ती संस्कार घेऊन येत नसते ना. निर्मळ मन स्वच्छ पवित्र विचार हे प्रत्येक वेळेला जन्मापासूनच येतात असे नाही. जन्म दिल्यानंतर एखादी व्यक्तीनंतर चुकीच्या मार्गाने भरकटू शकते. तसा विषय तन्वीचा झाला आहे आणि त्यामुळे ती अशी वागते. तेव्हा प्रताप म्हणतो की हो असंच झालेलं आहे. बघ ना किती चुकीच्या पद्धतीने बघते ती. कोणालाही असं वाटणार नाही की ती तुझी मुलगी आहे. तिचे कोणतेही संस्कार दिसत नाहीत तुझ्यासारखे. तेव्हा मग लगेचच ती म्हणते की हो ना मला याचाच तर आनंद वाटतो की माझी मुलगी जिला मी जन्म दिलाय ती मुलगी तुमच्या घराचा सत्यानाश करायला गेले. याच कल्पनेने मला त्रास होतोय, खूप वाईट वाटत. कल्पना तिला म्हणते की तू शांत हो प्रतिमा, अजिबात विचार करू नकोस. नंतर मग अश्विनला प्रतिमा म्हणते की अश्विन तुझा आता या बाबतीत काहीही निर्णय असेल तोही आम्हाला मान्य असेल. तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना तन्वीच्या बाबतीत तो तू घेऊ शकतोस. अगदी जरी तुला घटस्फोट जरी घ्यायचा असला ना तरीही मी आणि रविराज तुझ्याच बाजूने उभे असू, काळजी करू नकोस. तेव्हा अश्विन म्हणतो की हो प्रतिमा त्या तू नको काळजी करूस. म्हणजे अजून तरी मी असं काही ठरवलेलं नाहीये परंतु जर मला हा डिसिजन घ्यायचा असेल ना तर अगदी शांतपणे विचार करून कोणता तरी कॉन्क्रीट डिसिजन मला घ्यावा लागणार आहे आणि हे सगळं मला करणं हे अगदी भागच पडलेलं आहे. त्यावर प्रतिमा म्हणते की हो हे बघ काहीच घाबरायचं कारण नाही. तेवढ्यातच कल्पना तिथे मागे पडते आणि दूध असा आवाज करत जाते. दूध उतू जाणार असतं. तेवढ्यातच तिला सांडशी सापडत नसते. ती तिकडचा फडका असतो त्याने टोप उचलायला जाते आणि पटकन जे उकळत टोपाचा चटका तिला लागतो आणि ती आई अशी कळवळते. तेवढ्यातच सायली आणि अर्जुन वरून येत असतात. सायली धावत किचनमध्ये जाते. आई हे काय झालं, तुम्हाला काय लागले, हाताला बघू आणा इथे असं म्हणून आता तो तिच्या हात ती बघायला लागते. तेवढ्यातच मग आता कल्पना म्हणते की काही नाही झालं सायली, थांब जरा, एवढं काही झालेलं नाहीये. पण ती ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की थांबा, एवढं भाजले बघा, किती हात लाल झालाय. तो या आधी इथे बसा बघू, म्हणजे किती लागलंय बघा. कशाला तुम्ही यायचं होतं आणि सांडशी शिवाय डोक का उचलायला गेलात तुम्ही. ती म्हणते की अगं काय झालं, सांडशी नव्हती सापडत ना म्हणून हे सगळं झालं. तेव्हा सायली म्हणते की म्हणून ना मी
तुमच्या अंगावर कोणतंही काम टाकत असं काहीतरी गडबड असते. बसा तुम्ही इथे, या बघू असं म्हणून ती सायली तिथे तिला येऊन बसवते डायनिंग टेबलवर आणि म्हणते की तुम्ही इथेच बसा, आता इथून ना कुठे हलायचं नाही, समजलं. त्यावेळेला लगेचच सायलीला ती म्हणते की अग हो, मला इतकं काही लागलेलं नाहीये. थांब जरा. सायली म्हणते की नाही नाही, इथे तुम्ही थांबा, आधी मी थंड पाण्याचा टोप आणते. त्या पाण्यामध्ये तुम्ही हात धरा, म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा मग थंड पाण्याच्या टोपामध्ये सायली तिला हात धरायला धरते आणि म्हणते की आता कसं वाटते तुम्हाला. तेव्हा कल्पना थोडीशी अशी कळवळत असते. सायली म्हणते की हा घ्या, हा टोप घ्या, याच्यात जरा हात घाला, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. त्यावेळेला कल्पना म्हणत असते की नको मला. तेव्हा पण ती हात धरते आणि म्हणते की बघा आता हाला बरं वाटेल. तेव्हा आता गार पाण्यात हात घातल्याबरोबर लगेचच कल्पनाला बरं वाटू लागतं. ती म्हणते की होग सायली, मला खरंच खूप रिलीफ मिळालं. तेव्हा मग सगळेजण त्या दोघींकडे बघतच राहतात. घरातलं सायलीच सगळ्यांबद्दलच प्रेम, काळजी हे सगळीकडे अगदी भरभरून दिसत असते. सायली म्हणते की असंच बोट धरून रामी पटकन एक क्रीम घेऊन येते. कल्पना म्हणते की अगं बस कर सायली, काहीच झालं नाही. मला इतकं लागलंय कसं, थांब जरा, काहीच झालेलं नाहीये. तेव्हा ती म्हणते की तुम्ही आता ना काहीच बोलायचं नाही. आई शांत बसून राहा, मी इथे तुमच्या बोटाला क्रीम लावून देते. आणि हे त्यांचं ते प्रेम पाहून प्रतिमा विचार करते की खरंच मला असं वाटते मायले की मधल जे काही प्रेम असतं ना, ते हे सायलीच्याच मनातल आहे. बघ ना किती काळजी घेते. आणि जर मला असंच काही भाजलं तर तेवढी तन्वी माझी काळजी कधी घेईल का, कधी माझ्यावर इतकं प्रेम ती करेल का, असा विचार तिच्या डोक्यात असतो. तेव्हा मग कल्पना म्हणते की अगं सायली, इतकी काळजी करू नकोस. अगं मी सासू आहे, तुझी आई नाही. असं ऐकल्यावर सायलीला वाईट वाटतं. ती म्हणते की असं पुन्हा कधी बोलायचं नाही, समजलं. तुम्ही माझी सासू नाहीच आहात, तुम्ही माझी आईच आहात. आणि कोण म्हणालं की तुम्ही आई नाहीत म्हणून, तुम्ही आई आहात माझं, समजलं. आणि माझं मुलीच प्रत्येक वेळेला ऐकायचंच. आणि मी तुम्हाला किती वेळा सांगत असते, म्हणूनच मी ना सगळं काम आवरून घेण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून तुमच्या अंगावर काही पडायला नको. पण तरीही तेव्हा लगेच अश्विन म्हणतो की अगं सायली वहिनी, तुला माहीत नाहीये, तू घरात आल्यापासून मम्माला तुझ्या किती आधार आहे. मम्मा तुझ्यावर भरपूर गोष्टी निर्धास्त असते तुझ्यावर. तेव्हा कल्पना म्हणते की हो सायली बाळा, मला माहिती आहे की तुला त्रास झालाय, पण हो नक्कीच काळजी घेतेस ना तू माझी. आणि हो मी तुझी आईच आहे, समजलं नाहीये. मी सासू आणि मी ना माझ्या लेखी आता व्यवस्थित ऐकणार आहे, अजिबात चुकणार नाहीये, असं ती बोलून दाखवते. नंतर प्रतिमा ते सगळं पाहून तिला खूप वाईट वाटू लागतं की खरं सायली किती काळजी घेते ना, म्हणजे माझी म्हणा किंवा कल्पनाची म्हणा, प्रत्येकाची ती अगदी मनापासून काळजी घेत असते. तेव्हा अर्जुन हे सगळं बघत असतो आणि सायली म्हणते की तो हाताना त्याला मी जरा क्रीम लावून देते. मग आता सायली पटकन त्या हाताला क्रीम लावून देते. तेव्हा कल्पना म्हणते की खरंच आता मला जरा कुठे ना असं गार गार वाटल्यासारखं वाटलं. त्याचबरोबर लगेचच सायली म्हणते की आता ना तुम्ही इथेच बसून राहायचंय, कोणत्याही कामाला हात लावायचं नाही, समजलं. त्याचबरोबर लगेचच कल्पनाला अर्जुन म्हणतो की ममा होम मिनिस्टरचा आदेश आहे, समजलं. त्यामुळे ना आता तू काहीच करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं काम करायचं नाही, इथे शांत बसून राहायचं, समजलं ना. असं म्हटल्यावर सगळेजण हसायला लागतात. सायलीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं असतं. तेव्हा प्रताप म्हणतो की खरंच सायली बाळा, किती जीव लावतेस अग सगळ्यांवरती. तू हे काय आणि रडायला का लागलीस तू. तेव्हा लगेचच कल्पनाही म्हणते की हो अग सायली, अजिबात काही वाटून घेऊ नकोस. अग मला बरं वाटते आता, उगीच नको ते विचार नको करू. तेव्हा सायलीला नॉर्मल करण्यासाठी प्रताप म्हणतो की सायली बाळा, तुला माहिती आहे का अगना कल्पनाला ना आता कोणाचा धाक आहे माहितीये. अगं जितका धाक स्वतःच्या सासूचा पण नाही ना,
तिला तितका धाक आता सायलीचा ठेवावा लागणार आहे. तिला स्वतःच्या सुनेचा. तेव्हा ती म्हणते की बाबा धाक नाही हो. तेव्हा तो म्हणतो की हो, तुझी काळजी आहे, पण किती काही झालं तरी आता पूर्णाजीच जेवढं ऐकलं नाही ना तेवढं तुझं ऐकाव लागणार आहे आता तिला. तेव्हा सायली हात धुण्यासाठी म्हणून जाते. अर्जुन येतो आणि म्हणतो की ममा, चल आता, तुला काहीच करायचं नाहीये, चल, मी तुला नाश्ता भरवतो. तेव्हा पटकन तो तिची नाश्त्याची प्लेट वाढतो आणि म्हणतो की मम्मा इथे बस, मी तुला नाश्ता भरवतो, म्हणजे तुझं कुठलंही काम नको अडायला, आणि इथे भरवतो. तेव्हा कल्पना म्हणते की काय चाललंय अर्जुन, तुझं पण त्या सायली सारखूच. तेव्हा तो म्हणतो की मम्मा मला ते काही माहिती नाही, पण जर सायली आली ना तर तीही मला झापेल, त्यामुळे तू आता लवकर खाऊन घे बघू. तेव्हा लगेचच ती आता म्हणायला लागते की एक काम करायचंय मला, आता खाऊ दे, तुम्ही सगळेही खाऊन घ्या, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता अशा प्रकारे सगळे जण कल्पनाची खूप काळजी घेत असतात. प्रतिमा आणि सायली रूममध्ये असतात. तेव्हा मग सायली म्हणते की प्रतिमा बोला ना, काय झालं, म्हणजे तुम्ही मला काल व्हिडिओ कॉल केला तर तेव्हाच मला जाणवलं की नक्कीच काहीतरी तुमच्या मनामध्ये सुरू आहे, पण नक्की काय सुरू आहे, तुमच्या मनामध्ये काय विचार करताय तुम्ही. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो सायली, मला तुला एक गोष्ट सांगायचीच होती. अगं माझ्या डोक्यात कालपासून एक गोष्ट भणभणती आणि म्हणून तुला भेटून सांगायचं होतं. तेव्हा सायली म्हणते की बोला ना, काय झालं. तेव्हा ती सांगते की काल ना मला अचानक तन्वीचा कॉल आला होता आणि तन्वी मला म्हणत होती की आई, मला ना 2 दिवस किंवा 4 दिवस तुझ्याकडे माहेरपणाला यायचं, तुझ्यासोबत आणि बाबांसोबत अगदी भरभरून गप्पा मारायच्या आहेत, म्हणजे ना मला खरंच तुमची दोघांची खूप आठवण येते आणि प्लीज तू समजाव ना बाबांना, मला यायचं तिथे, असं सगळं ती बोलत होती. आणि ना तीच हे सगळं ऐकल्यानंतर मला एका क्षणाला वाटलं की हे खरंच खरं बोलते, मनापासून बोलते, की नक्की हिच्या डोक्यात कुठला काही विचार सुरू आहे, म्हणजे हे सगळं ना मला फार चुकीचं वाटून येत होतं. तेव्हा मग ती म्हणालेली असते की बरं ठीक आहे, चालेल, रविराज आता 1-2 दिवसांमध्ये बाहेर जातील, त्यानंतर त्यांच्याशी मी बोलून तुला पुढे कळवते काय करायचं ते. तेव्हा मग ती म्हणते की मलाही कळत नाहीये सायली, अचानक हिच्या मनात आमच्या विषयी ममता कशी निर्माण झाली. कधी एव्हाना आम्हाला मला फोन न करणारी आमची मुलगी अचानक माझ्यासोबत राहायला यायचंय असं का बरं म्हणाली असेल, मला ना सायली काही कळत नाही, त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचं होतं या विषयावर. त्याबरोबर आता प्रतिमा हे सगळं सांगत असते. सायलीच्या मनामध्ये विचार सुरू असतात. सायली म्हणत असते मनात की किती नीच आहे ही प्रिया, म्हणजे स्वार्थपणाचा कळस केला हिने, किती काही झालं तरी ही स्वतःच्या आई वडिलांचीला काहीच नाही पडलेली, पण प्रतिमत्याचा आधार घेऊन ती स्वतःचं सगळं काही सत्य लपवू पाहते, म्हणजे तिला माहीत की लवकरच आम्ही तिचा पर्दाफाश करू, त्यासाठी ती हे सगळं सत्य लपवते. पण काही झालं ना तरीही तीच हे सत्य समोर आल्याशिवाय राहणार नाही, किती काही झालं तरी हे सत्य लपणार नाहीये. प्रतिमा म्हणते की सायली, आता मला कळत नाही की मी कसं मानू की ही माझी मुलगी आहे की नाही, या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचायचं तरी कसं हेच मला समजत नाहीये. सायली म्हणते की हो प्रतिमा, त्या तुमच्या मनातला हा जो काही प्रश्न आहे ना तो अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट मी नक्की तुम्हाला सांगू शकते, म्हणजेच अगदी खात्रीशीरपणे सांगू शकते की किती काही झालं ना तरीही तुम्ही चुकीचा विचार करू नका. मला माहिती तुमच्या मनामध्ये हे जे काही विचाराच काहूर मासलंय ना ते काही शांत बसू शकत नाही, परंतु आपण असं काहीतरी केलं पाहिजे ना जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे की खरंच प्रियाला तुमची काळजी आहे का, किंवा तीच तुमच्यावर खरंच प्रेम आहे का, या गोष्टी बघितल्या पाहिजेत. पण आम्ही तर अभिषेकासाठी चाललेलो आहे, पण एक काम करूया, माझ्या मैत्रिणीची मला मदत घ्यावी लागेल. आता सायली सखीला कॉल करते आणि म्हणते की सखी,
तुझ्याकडे ना एक महत्वाचा कॉल होता, म्हणजेच महत्वाचं काम होतं. तुझ्या सोबतच ना मी जानकीला देखील कॉन्फरन्स कॉलवर घेतले. तुमच्या दोघींकडेही माझं महत्वाचं काम आहे. तेव्हा मग जानकी म्हणते की हो बोल ना सायली, काय झालं? तेव्हा मग सायली म्हणते की तुम्ही इथे येऊ शकता का? म्हणजे काय झाले ना, प्रतिमा ते आहेत ना, त्यांना एक डाऊट आहे की खरंच तन्वी त्यांची मुलगी आहे की नाही. त्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची होती आणि हे करण्यासाठी तुम्ही दोघी जणी जर आला असतात ना, तर खरंच खूप बरं झालं असतं. कारण की मी इथे नाहीये, मी देवळात जाणार आहे अभिषेकासाठी, म्हणूनच जर आले असते तर मदत झाली असती. तेव्हा जानकी म्हणते की अगं सायली, हे मदत वगैरे काय अशी भाषा बोलतेस तू अजिबात असं काही बोलायचं नाहीये. आणि आम्ही जेव्हा संकटात असतो किंवा मम्मी जेव्हा प्रॉब्लेममध्ये होती, तेव्हा सायली तू पण माझ्या मदतीला धावून आलीच होतीस. की मग आम्ही कसं नाही येणार, नक्की येणार. मी आणि सखी दोघी जणी येऊ. सखी म्हणते की हो सायली ताई, अजिबात काळजी करू नकोस तू, मी पण येते. आता त्या प्रियाचं काय करायचं ना, ते आपण बघून घेऊया आणि कोणीही कसली चिंता करायची नाही. आपण बघूया पुढे काय घडवायचं ते. सायली आता म्हणते की खरंच थँक यू सो मच. तुमच्या दोघींचा खूप मोठा आधार झालाय. आता तुम्ही दोघांनी काय करायचं ते मी सगळं तुम्हाला व्यवस्थित सांगेन. प्रतिमाहत्याच्या फक्त सगळ्या तब्येतीची, सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आपल्याला, बाकी काही नाही. त्यानंतर मग आता सायली फोनवरती बोलत म्हणत असते की काळजी करू नका, आपण लवकरात लवकर काहीतरी प्लॅनिंग करूया आणि त्या प्रियाचा पर्दाफाश आपल्याला करायचाच आहे. ती हे जे काही करते ना, त्या सगळ्या गोष्टी शोधायच्यात. म्हणजे ती सगळं खोटं वागते की पुन्हा खरं वागते, हे सगळं बघावं लागेल. आणि त्याच वेळेला प्रतिमात्याच्या मनात काहीतरी समाधान होऊ शकतं. सखी म्हणते की हो, मला माहिती आहे की ती प्रिया कशी आहे. ती स्वतःच्या स्वार्थासाठी ती काहीही करायला तयार असेल. पण आज आम्हाला तिचा पर्दाफाश करायला खरंच खूप आवडेल. कारण की ती हे जे काही वागते ना, ते तिचं वागणं हे खूपच विचित्र आहे. आणि आम्हाला जर त्या प्लॅनचा भाग बनता आलं किंवा आम्हाला प्रियाच सत्य बाहेर काढता आलं ना, तर तेवढाच आमच्या एखाद्या चांगल्या कार्याला हातभार लागला ना, असं आम्ही समजू. त्यासाठी तू काळजी करू नको, आम्ही नक्कीच येतो. तेव्हा त्यांचा हा प्लॅन रेडी झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अस्मिताला सचिन कॉल करतो आणि म्हणतो की अस्मिता, बाळ काय करतंय? तेव्हा ती म्हणते की झोपलाय तो. मग तो सांगतो की मला ना जरा यायला उशीर होईल, ऑफिसमध्ये ना एक महत्वाचं काम आहे, त्यासाठी मी तुला कॉल केला होता आणि तू वेळेवर जेवण करून घे. तेव्हा ती हो ठीक आहे असं म्हणते. तेवढ्यातच तिला आवाज येतो आणि साक्षी धावत धावत बाहेर येऊन म्हणते की सचिन, आज तू कसलं कमाल काम केलेस माहिती आहे का तुला? अरे असं केलेस ना की आपल्याच बाजूने विजय होणार आहे. लवकरात लवकर अन्न बाहेर येतील. मला माहिती आहे आपणच जिंकू. तेव्हा तिच्या या आवाजाने लगेचच सचिन घाबरतो आणि तिला शांत करून म्हणतो की थांब, काही बोलू नको, अस्मिता आहे. तेव्हा अस्मिता विचार करते की मला साक्षी असल्यासारखा आवाज वाटला. तेव्हा लगेचच तो म्हणतो की अस्मी, तुला माझा आवाज आला ना, मी काय म्हणतोय ते? आणि बाळ काय करतंय सांग ना. तेव्हा ती म्हणते की झोपले बाळ, बाकी काही नाही. तेव्हा तो म्हणतो की बळ, याच्यासाठीच मी तुला कॉल केला होता निरोप द्यायला, मला जरा उशीर होईल म्हणून. पण एक गोष्ट ऐक की किती काही झालं ना तरीही तू काळजी करू नकोस आणि तू जेवून घे बरं वेळेवर. तेव्हा मग तो तिथून म्हणतो की बरं ठीक आहे, काळजी करू नकोस, आराम कर. मग ती फोन ठेवते. तेवढ्यातच आता लगेचच सचिनला जे काय बोलावं हे अस्मिताला कळतच नसतं. ती म्हणते की ओके ठीक आहे, मी घेईन काळजी, आणि फोन ठेवून देते. त्यावेळेला इथे आता हे सगळं जे काही सचिन वागलाय ना, ते तिला बरोबर माहीत असतं. ती रडायला लागते बाळाला खुशीमध्ये घेऊन. आणि सचिन अजूनही बदललेला नाहीये, तो तिथे साक्षी सोबतच आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि ती तरीही काही खरं बोलून दाखवत नसते. ती तिथेच रडत असते.
त्यावेळेला सचिन समोरून विचार करतो की थक गॉड अस्मिला या हिचा आवाज गेला नाही, साक्षीचा खाईनली नाही, तर माझी पुन्हा एकदा प्रॉब्लेम झाले असते. तेव्हा कल्पना रूममध्ये येते आणि अस्मिता बाळाला खुशीशी घेऊन नुसती रडत असते. कल्पना म्हणते की अस्मी बाळा काय झालंय, तू का रडतेस अशी. तेव्हा ती म्हणते की ममा मी काय करू, मला ना खरंच काही सुचत नाहीये. हे सगळं इतक्या चुकीच्या पद्धतीने घडताना मी काय करू मलाच नाही समजत. सचिनची ना एक नवीन नवीन रूप माझ्या समोर येतात, काय करू मी. तेव्हा कल्पना म्हणते की हे बघ, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. तू अजिबात काळजी करण्याची गरज नाहीये. तुला स्वतःला आणि बाळाला जपायचं, त्यामुळे किती काही झालं तरी तू चुकीचं समजू नकोस. तेव्हा ती म्हणते की आम्ही अभिषेकाकरता निघालोय, त्यामुळे तुला बोलवायला आलो होतो. तेव्हा ती म्हणते की हो मम्मा ठीक आहे, तुम्ही जाऊन या, पण मला ना एक वेगळंच काहीतरी वाटते. तुम्ही जाऊन या, मी जरा वेळ आराम करते, मला आराम करा असं वाटतोय थोडा वेळ. तेव्हा कल्पना म्हणते ठीक आहे, तू आराम कर, आम्ही निघतोय. तेव्हा मग आता सगळेजण निघालेले असतात, अर्जुन साहिली आलेली असतात. तेव्हा अश्विन म्हणत असतो की ममा तुम्ही दोघं म्हणजेच तुम्ही तिघ जण या जाऊन, मी आहे इथेच, मला जरा थोडं बरं नाही वाटत आहे. तेव्हा अश्विनला लगेचच कल्पना म्हणते की अश्विन अरे असं काय करताय तुम्ही सगळेजण, मी तुम्हा मुलांसाठी आणि या घरासाठीच हा सगळा अभिषेक ठेवलाय ना, आणि तुमच्यावरच संकट दूर व्हावं यासाठीच हा अभिषेक आहे. मग प्लीज तुम्ही असं थांबा नका घरी, तुम्ही चला माझ्यासोबत. आणि अश्विन चल, तू मला काहीच माहीत नाही. तेव्हा अश्विन आईचा आग्रह मोडत नाही, ठीक आहे म्हणतो. नंतर कल्पना म्हणते की बरं ठीक आहे. प्रतिमा म्हणते की मी काय म्हणते, माझं ना डोक जरा गरगरतंय, त्यामुळे मी इथे जरा आराम करते. हा सायली म्हणते की हो चालेल प्रतिमा. तेव्हाच तुम्ही मगाशी चहा नाही घेतलाय, तुम्हाला ऍसिडिटी सारखं झालंय म्हणून ना. तेव्हा ती म्हणते की हो सायली, मला त्याचाच त्रास होतोय, त्यामुळे मी इथे आराम करते. अर्जुन म्हणतो की प्रतिमा तू इथे आराम कर, आम्ही लवकरच जाऊन येऊ, काळजी करू नकोस. तेव्हा सायली पण म्हणते की हो अजिबात घाबरण्याची काहीच गरज नाहीये प्रतिमा, तुम्ही इथे आराम करा, म्हणजे अस्मिता ताई पण आहेत, सगळं काही लागलं तर सांगा विमल ताईंना. तेवढ्यात तिथे प्रिया येते आणि म्हणते की तुम्ही सगळेजण कुठे निघालेला होतात का, आणि आई अग तू कधी आलीस, म्हणजे मला कळले पण नाहीये. तेव्हा प्रतिमा तिच्याकडे रागानेच बघायला लागते. कल्पना म्हणते की एक मिनिट प्रिया, तुझ्याशी ना तुझ्या या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये, समजलं, त्यामुळे तुला कुठल्याही प्रकारची उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाही आहोत आणि तू आम्हाला काहीही विचारायचं नाही. अश्विन पण प्रिया आल्याबरोबर लगेच नाक मुरडतो. कल्पना म्हणते की काहीच झालं नाहीये, असं कसं वावरू शकतेस तू, अशी अचानक आमच्या समोर येऊन उभी काय राहतेस, अजिबातच काहीही बोलायचं नाहीये, समजलं. तेव्हा मग रागानेच प्रतिमा पण तिच्याकडे बघत राहते. तेव्हा सायली पण लगेच प्रियाला म्हणते की हे बघ, इथे प्रतिमाहत्या थांबणार आहे, त्यामुळे एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव. तेव्हा समोर प्रियाही असताना कल्पना आणि अश्विन दोघेजण बाहेर जातात. सायली म्हणते की प्रतिमा आता इथे असणार आहे, त्यामुळे प्रिया तुझ्या बाजूने कुठल्याही प्रकारचा त्रास प्रतिमाहत्याला होता कामाने, समजलं. जर मला समजलं की तुझ्यामुळे काही कोणत्याही प्रकारचा त्रास झालाय तिला, तर मात्र तुला पुन्हा मी सोडणार नाही, समजलं ना. कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाहीये. तेव्हा आता पटकन असं बोलल्यावर प्रिया तिच्याकडे रागाने बघत राहते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जो त्यांचा प्लॅन ठरलेला असतो त्याप्रमाणे जानकी सखी ओरडतात की अगं प्रिया, आतमध्ये ज्या प्रतिमत्या, अगं तुझी आई आहे, आतमध्ये आगीत अडकलेली आहे, प्लीज लवकर जा आणि तिचा जीव वाचव. काय करतेस काय तू हे सगळं. जानकी म्हणते की अगं तू मुलगी आहेस ना तिची, मग जाऊन वाचव ना तिचा जीव, असं काय करतेस. अगं प्रतिमा अडकलेली आहे, समजतंय की नाही
तुला आता मात्र प्रियाला काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं. ती पुढे जाते, परंतु तिचं पाऊल मागे जातं. तेव्हा जानकी म्हणते की ज्या प्रिया लवकर वाचव. तेव्हा ती म्हणते की का जाऊ मी स्वतः. तिच्या म्हणजे तिच्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात का घालू, काय गरज पडली, हे सगळं ती तर जळतच आहे ना, परंतु मी तिच्यासाठी का जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू सांगा ना मला. तेव्हा आता प्रियाच हे जे काही खरं रूप आहे ते प्रतिमा समोर आणि सुमन समोर आलेलं आहे. म्हणजे ती तिची मुलगी नाही हे सगळ्यांसमोर आता आलेलं आहे. त्याचबरोबर इथे आता प्रियाला घराबाहेर काढलं जात आणि प्रियाच्या भोवती अंगणातच एक मोठं रिंगण घातलं जात आणि त्या रिंगणाला जाळ लावला जातो आणि प्रियाला त्याच्यातच अडकवली जाते. आता सायली, अर्जुन घरातले सगळे जण एक एक करून आतमध्ये बंगल्यात येतात आणि सायली म्हणते की काग प्रिया, आता का तू वाचवा असं म्हणत आहेस? जेव्हा प्रतिमा त्याला जळताना तू बघत होतीस तेव्हा तुला काही फरक नव्हता पडला ना, मग आता तू स्वतः जळतीस तर तुला इतका का फरक पडलाय? असं म्हणून आता सायली ही तिच्याकडे बघतच राहिलेली आहे आणि प्रियाला चांगलंच अडकवलेलं आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.